नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची परिषद नुकतीच संपन्न झालेली आहे या संदर्भात माहिती. आंध्र प्रदेश सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात माहिती. तसेच UIDAI याच्या CEO पदी सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना. नुकताच एमपीएससी कंबाईन 2025 ग्रुप बी मेन्स पेपर झालेला आहे. यातील चालू घडामोडी याच्या आन्सर की आणि विश्लेषण आपण आपल्या एमपीएससी लायब्ररी या युट्यूब चॅनलवर शेअर केलेलं आहे. तसेच हिस्ट्री या विषयाचे देखील आन्सर की आणि विश्लेषण आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. परीक्षेच्या अनुषंगाने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. लीड्स रिपोर्ट 2025 मध्ये भूवेष्टित राज्यांमध्ये सर्वोच्च स्थान कोणत्या राज्याला मिळाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 19 मे. 19 मे 1910 नथुराम गोडसे याचा आज जन्मदिवस. 19 मे 1913 भारताचे 6वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा आज जन्मदिवस. 19 मे 1297 संत ज्ञानदेव यांची धाकटी बहीण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे आजच्या दिवशी समाधी घेतलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ब्रिक्सची औपचारिक स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2006. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची परिषद नुकतीच पार पडलेली आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आता या परिषदेमध्ये महत्वाच्या ठळक गोष्टी काय काय होत्या? तर युद्धामुळे संयुक्त घोषणा शक्य झालेली नाहीये. इराण आणि UAE यांच्यातील मतभेद ठळकपणे या परिषदेमध्ये दिसून आले. भारताने अध्यक्षीय निवेदन जारी केलेले आहे. आता ब्रिक्स बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ब्रिक्सची औपचारिक स्थापना 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये झालेली होती. सुरुवातीला या गटाला ब्रिक असे संबोधले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाल्यानंतर याचे नाव ब्रिक्स असे पार पडले. ब्रिक हा शब्द 2001 मध्ये अर्थतज्ञ जिम ओ नील यांनी सर्वप्रथम वापरलेला होता. पहिली ब्रिक्स शिखर परिषद 16 जून 2009 रोजी रशिया या ठिकाणी पार पडलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिक्स या गटाविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे आणि याची आता नुकतीच परराष्ट्र मंत्र्यांची परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेश सरकारने तिसऱ्या अपत्यासाठी किती रोख प्रोत्साहन जाहीर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30,000 रुपये. आंध्र प्रदेश सरकारचा एक मोठा निर्णय आता समोर आलेला आहे. राज्यातील घटती लोकसंख्या लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकारने तिसऱ्या व चौथ्या अपत्यासाठी रोख प्रोत्साहन जाहीर केलेले आहे. तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 रुपये रोख प्रोत्साहन आणि चौथ्या अपत्यासाठी 40,000 रुपये रोख प्रोत्साहन देण्याची योजना आंध्र प्रदेश सरकारने घेतलेली आहे. याची घोषणा 16 मे 2026 या दिवशी करण्यात आली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ही घोषणा केलेली आहे. या मागचा उद्देश काय आहे? तर लोकसंख्या वाढीस चालना मिळेल, भविष्यातील मानवी भांडवल विकास होईल आणि चिल्ड्रन आर आवर वेल्थ म्हणजेच मुलं हीच खरी संपत्ती असा संदेश या ठिकाणी पोहोचवण्यात त्यांना आता यश प्राप्त होईल, अशा पद्धतीचा उद्देश या योजनेमागचा आहे. विशेष बाब म्हणजे अशी योजना लागू करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न. UIDAI याचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सौरभ विजय. UIDAI च्या CEO पदी सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचे वन लाइनर फॅक्ट आपल्याला परीक्षेमध्ये वेळोवेळी विचारण्यात येतात. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी सौरभ विजय यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून पदभार नुकताच स्वीकारलेला आहे. IIT दिल्लीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या सौरभ विजय यांनी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केलेले आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामध्ये प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी नियोजन व विकास आयुक्त, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव,
उच्च व तंत्र शिक्षण सचिव अशी अनेक महत्वाची पदे भूषवलेली आहेत. तसेच राष्ट्रपती सचिवालय नवी दिल्ली येथे संचालक आणि वॉशिंग्टन DC येथील जागतिक बँकेत भारत, बांगलादेश, भूतान व श्रीलंका समूहासाठी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, UIDAI च्या CEO पदी सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम बंगालमध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनेचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अन्नपूर्णा भंडार. पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा भंडार योजना जाहीर करण्यात आलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी हे नवनियुक्त मुख्यमंत्री यांनी महिलांसाठी अन्नपूर्णा भंडार योजना जाहीर केलेली आहे. 1 जून 2026 पासून महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 3,000 रुपये जमा करण्यात येणार असून सरकारी बस प्रवासही पूर्णपणे मोफत असणार आहे. या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय? तर ममता बॅनर्जी सरकारच्या लक्षीर भंडार योजनेतील लाभार्थ्यांना थेट नव्या योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. कोणताही नवीन फॉर्म भरण्याची आता गरज नसणार आहे. ज्या महिलांना पूर्वी लाभ मिळत नव्हता त्यांच्यासाठी नवीन नोंदणी सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी लवकरच अधिकृत पोर्टल देखील सुरू करण्यात येणार आहे. महिलांसाठी सरकारी बसमधील प्रवास देखील आता पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे स्टेटमेंट सुवेंदू अधिकारी यांनी दिलेले आहे. भाजपच्या संकल्प पत्रातील हे एक महत्वाचे आश्वासन असून सत्तेत आल्यानंतर त्वरित अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, अन्नपूर्णा भंडार योजना कोणत्या राज्य सरकारची आहे अशा पद्धतीचा प्रश्न जर आपल्याला विचारण्यात आला तर त्याचं उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, भारतीय जहाज महिलांच्या संयुक्त नेतृत्वात चालवणाऱ्या पहिल्या मास्टर कॅप्टन कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मीरा उपाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे दिसून आलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, महिलांच्या संयुक्त नेतृत्वात चालवलेले भारतीय जहाज कोणते आहे? तर देशात पहिल्यांदाच आता महिलांच्या संयुक्त नेतृत्वात भारतीय जहाज चालवण्यात आलेले आहे. महिला मास्टर कॅप्टन मीरा उपाध्याय आणि महिला पायलट रेश्मा निलोफर विशालाक्षी या दोन्ही महिलांच्या संयुक्त नेतृत्वात भारतीय जहाज आता चालवण्यात आलेले आहे. बाजू चित्रामध्ये तुम्हाला त्या दोन्ही महिला दिसतच आहेत आणि यामध्ये MV सिंधू हे जहाज चालवण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, दोन्ही महिलांची नावं देखील आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत आणि जहाजाचं नाव देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, ब्रिक्स 2026 ची परराष्ट्र मंत्र्यांची परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत मुंबई, बीजिंग, नवी दिल्ली आणि मॉस्को. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.